निर्णय घेतला, त्यांनी मतदान केलं आम्हाला. पण तो संपर्क होत नव्हता म्हणून संपर्क करण्याचे किती प्रयत्न तुमच्याकडून झाले आणि किती नाही केले प्रयत्न, पण यश आलं हे महत्वाचं आहे त्या प्रयत्नांना. नाही, पण त्या प्रयत्नांमुळे अधिवेशनामध्ये देखील जीव आला. थंड चालू असलेलं अधिवेशन अचानक केवळ आणि केवळ सातारा सेंट्रिक झालं. अनेक आरोप प्रत्यारोप झाले. त्याच्यानंतर भाजप वर्सेस शिवसेना असं एक नवीन काहीतरी आम्हाला पाहायला मिळालं. तर ह्या नंतरच्या घडामोडींकडे आणि त्यानंतर उपसभापतींचे अधिकार इथपर्यंत तो ताणला गेला विषय, ह्या सगळ्याकडे आपण कसं पाहता? नाही तर मी परिषदेतलं किंवा उपसभापती सभापतींच्या याच्यावर मी नाही बोलू शकणार. पण खरं म्हणजे पोलिसांची जी कार्यवाही आहे त्याच्याशी भाजप म्हणून आमचा काही संबंध नाही. कारण तक्रार दिली कोणी, राष्ट्रवादीच्या सदस्याच्या मुलानं तक्रार दिली की या 2 सदस्यांनी माझ्या वडिलांना किडनॅप करून नेलं आणि त्याच्यावर पोलिसांनी जी आहे ती कार्यवाही केली त्या FIR वर. तेव्हा आम्ही किडनॅप केलं जातं कसं, म्हणजे आता त्यांचा तो आता पार्टी म्हणून त्यांचा विषय होता. आम्ही त्यात कुठेही सहभागी नव्हतो किंवा आम्ही कुठेही त्याच्यामध्ये काही केलं असं नव्हतं आणि आमच्या पक्षाचा पण तो विषय नव्हता. त्यामुळे आता उगाचच भाजपला हे सगळं भाजपनंच केलं आणि केलं थोडं ओढण्याचा प्रयत्न झाला. पण शेवटी म्हणजे आमच्या पक्षाला साथ मिळाली. आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष आमचे झाले आणि आम्ही एकत्रच आहे. म्हणजे आम्ही जिल्ह्यात सुद्धा आज सुद्धा आम्ही सगळे पालकमंत्री असतील, आम्ही सगळे एकत्रच काम करतोय. अधिवेशनात पण आम्ही आता एकत्रच काम केलं सगळ्यांनी. अशी काही गळाभेट वगैरे दिसली नाही तुमची? नाही झाली. आमचे शंभूराजांचा आमच्या सगळ्यांवर फार हे आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आहे. पण ते किती दुखावले गेले, त्यांचा हात दुखावला गेला, त्यावेळी पाहिलं सगळं प्लास्टर आणि हे सगळं, म्हणजे इथपर्यंत झटापटीची निवडणूक महाराष्ट्रानं पाहिली. थोडक्यात काय तर होत राहतं थोडं थोडं. नाही, पण आता तुम्ही इतके सुंदर सुंदर प्लॅन सांगितले टुरिझमचे, तर माझा तोच विचार होता की टुरिझम मिनिस्टर ह्याला किती सपोर्ट करतील असा तुम्हाला विश्वास आहे? 100% कारण शंभूराजांकडेच ते खातं आहे. त्यामुळं त्यांचं या प्रोजेक्ट्सला फार म्हणजे ते DPDCतनं पण ते मदत करतात, बाकीच्या याच्यातनं पण करतात. आता तारा राणींची समाधी साताऱ्यात माहुलीला आहे, त्याला ती समाधी आणि त्या समाधीचा घाट सगळा करण्यासाठी 132 कोटीचं पूर्ण, म्हणजे सातारचे शाहू महाराज, कोल्हापूरचे नंतरचे, पण ज्यांनी सातारा बसवला संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज, त्यांची समाधी आणि तारा राणींची समाधी, तो परिसर आता डेव्हलप करायच्यासाठी आपल्याला 130 कोटी रुपये 132 कोटी रुपये स्टेट गव्हर्नमेंटनं प्लॅन मंजूर केलाय. तेव्हा ते एक फार चांगलं. आणि तिथं मंदिरं पण फार जुनी हे आहेत. म्हणजे औंध संस्थान जे होतं त्या संस्थांच्या देखरेखीखालची शंकराची फार जुनी घाटावरची मंदिर आहे. आणि माऊली जे आमचं संगम माऊली आहे त्याला दक्षिण काशीचा सुद्धा उल्लेख केला जातो, कारण तिथं संगम आहे नद्यांचा. त्यामुळं तसं ते धार्मिकदृष्ट्या पण ते स्थान फार तसं पवित्र आहे. त्यामुळं त्याचं पण हे आहे, त्याचं एक फार मोठं हे चाललंय आता काम.